नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे वंदना बस स्टँडवरती। इथूनच आपल्याला जर्नी करायचं आहे तो म्हणजे ठाणे ते बेळगाव। आणि हा जो शेड्यूल आहे तो रात्रीचा शेड्यूल आहे। आता आपली जी गाडी लागणार आहे वंदनाला बरोबर 7ची गाडी आहे। ठाणे बेळगावसाठी बुकिंग बऱ्यापैकी भरलेलं आहे। आणि ठाणे जिल्ह्यातला वंदना बस स्टँड अशा प्रकारचा परिसर आहे, होऊ शकता। एकदम छोटा असा बस स्टँड आहे। फलाटला 2 गाड्या लागलेल्या आहेत, एक ठाणे सातारा, ठाणे स्वारगेट इलेक्ट्रिक बस। ठाणे बेळगाव म्हणलं तर त्याच्यामध्ये आंतरराज्य प्रवासाला महाराष्ट्र ते कर्नाटक या रूटचा जो डिस्टन्स असणार आहे जवळजवळ 500 किलोमीटरचा हा प्रवास आहे आपला, रातराणी प्रवास। या ठिकाणी अजून एक्स्ट्रा 2 गाड्या आलेल्या आहेत। बोरिवली उमरगा गाडी आलेली आहे, माल्टी बॉडी, आणि ही बस जाऊन आलेली आहे कोल्हापूर ठाणे। जसं जसं अंधार पडायला लागला तसा तसा प्रवाशांची तुंबड गर्दी व्हायला लागली आहे। प्लॅटफॉर्मला पाहू शकता पाठीमागे माझ्या अजून एक बस कवठे महाकाळ भाईंदर गाडी। या आगाराचा पण आपण एक रूट केलेला आहे, नाशिक ते कवठे महाकाळ। फायनली मित्रांनो आपल्याला बस लागलेली आहे, बरोबर 7 वाजता बस आलेली आहे। पाहू शकता 7 वाजून 2 मिनिटांनी आपली बस फलाटला लागलेली आहे। ठाणे अंबेजोगाई, बोरिवली कळंब, ठाणे बेळगाव, तर एवढे 3 बसेस इथे आलेले। तर आपल्या बसचा जो मार्ग आहे तो पाहू शकता तुम्ही, ठाणेवरून एक्सप्रेस वे कोल्हापूर, निप्पाणी, बेळगाव। आपण ज्या गाडीने प्रवास करणार आहे MH14 LX 3642 या गाडीने आपण प्रवास करणार आहे ठाणे पासून बेळगाव पर्यंत। गाडीमध्ये रिझर्वेशन चालू आहे, काय काय पॅसेंजर यायचे राहिले। जर तुम्ही बुकिंग करत असाल तर अर्धा 1 तास आधीच येऊन थांबा। ज्यांची सीट आहे ते ऑलरेडी आलेले। आजच्या आपल्या प्रवासाचे चालक आणि वाहक दादा आहेत, तर चालक दादांची तुम्हाला छोटीशी ओळख करून देतो। दादा आपलं नाव सांगा। प्रकाश थोरात, ठाणे 1 नंबरचा चालक। आणि आपल्या गाडीचा जो मार्ग आहे आता शॉर्ट मध्ये, तुम्ही गाडीचा मार्ग एक्सप्लेन करता, कुठल्या मार्ग गाडी जाणार? पनवेल एक्सप्रेसने सातारा, कराड, कोल्हापूर, निप्पाणी, शंकेश्वर, बेळगाव। म्हणजे स्वारगेट वगैरे गाडी जात नाही, स्वारगेटला नाही जात, डायरेक्ट एक्सप्रेस कात्रज बायपास। BD सिरसाट ठाणे आगार क्रमांक 1। तिकीट भाडं काय असणार आहे ठाणे बेळगाव? ठाणे बेळगावचं तिकीट 816 आणि आतापर्यंत गाडीमध्ये किती रिझर्वेशन आहे? रिझर्वेशन 36, म्हणजे रेग्युलर सीट एवढेच बरं। जे प्रवाशांसाठी आता तुम्ही जे बघितलं रिझर्वेशन चेकिंग केलं त्याच्यामध्ये काही प्रवासी आले नाहीत, त्यांच्यासाठी छोटासा संदेश द्या तुमच्या माध्यमातून। त्याच्यासाठी काय त्यांनी रिझर्वेशन केलं, त्यांनी फक्त आपल्या टायमिंगच्या अगोदर 20 मिनिट इथे येऊन हजर व्हायला पाहिजे। ही गाडी आपली लांब पल्ल्याची आहे, जाणारी बेळगाव पर्यंत आहे, की कम से कम त्यांनी आपल्या टायमिंगच्या अगोदर 20 मिनिटांनी यायला पाहिजे। गाडीमध्ये एवढे प्रवासी आलेले, तर चला मंडळी मस्त पैकी प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आज रात्रीचा प्रवास शेवटपर्यंत कसा होता, बघूया।
ठाणेपासून 35 ते 40 किलोमीटर अंतर काढत आपली बस पोहोचलेली आहे पनवेल बस स्टँडला. पनवेलच्या आधी जे ट्रॅफिक लागलं होतं ना भाईसा भयान ट्रॅफिक, त्याचाच वेळ गेला आपला आणि इथे बरोबर 9:20 आपली बस पोहोचलेली आहे. पाहू शकता पनवेल बस स्टँडचा हा परिसर आहे आणि प्रवाशांची इथं गर्दी पाहा तुम्ही, तुफान गर्दी आहे इथे पण. ठाणेवरून पनवेल पोहोचता अक्षरशः गाडी फुल पॅक झालेली आहे. स्टँडिंग प्रवासी अलाउड आहेत का नाही माहीत नाही, जरी स्टँडिंग घेतली तरी डायरेक्ट स्टॉप येणार तो सातारा. कात्रज बायपास आहे, सरगड वगैरे गाडी जात नाही. सगळ्यात जास्त जे प्रवासी आहेत ते बुकिंगवाले त्या गाडीमध्ये. सगळ्यात लांब पल्ल्याची बस आहे, त्यामुळे ज्यांना कोणाला हा प्रवास करायचा असेल तुम्ही बुकिंग करून हा प्रवास करा. ठाणे बेळगाव किंवा ठाणे कोल्हापूर असेल करू शकता तुम्ही. पनवेल नंतर 65 किलोमीटरचा अंतर काढत आपली बस थांबणार आहे खालापूरच्या पुढे. जेवणासाठी स्टॉप होणार आहे. फुटबॉल म्हणून असं काहीतरी हॉटेल आहे त्या ठिकाणी. गाडीमध्ये स्टँडिंग तर नाही दिसत अजून, कारण खूप लांबचा टप्पा इथून डायरेक्ट सातारा. तर खालापूरच्या पुढे आपली गाडी जेवणासाठी थांबलेली आहे. बरोबर या ठिकाणी 10 वाजलेले. आपण ऑलरेडी थांबलो होते आधी पण. मुंबई परळ, मुंबई बँगलोर आणि आता ठाणे बेळगाव. यावेळेस पण आपली बस इथे थांबलेली आहे. राजदा ढाबा. तर आपली गरमागरम व्हेज थाळी आलेली आहे इथे. पाहू शकता व्हेज थाळीमध्ये काय काय मेन्यू आहे. त्याच्यामध्ये वरण, भात, रोटी. जास्त का मी सांगणार नाही याच्यामध्ये, पण अशा प्रकारचा हा मेन्यू आलेला आहे आपला व्हेज थाळी. तर आत्ता इथून आपली गाडी कुठे मध्ये थांबणार नाही, डायरेक्ट जाणार ते पुढचा स्टॉप म्हणजे आपण बस स्टँड पकडतो डायरेक्ट. आता डायरेक्ट कात्रज बायपास करून सातारा. इथून सातारा 190 किलोमीटरचं अंतर दाखवते. जास्त काही आता दाखवणार नाही, डायरेक्ट आपण सातारा घेऊया आणि त्याच्यानंतर कराड, कोल्हापूर आणि त्याच्यानंतर आपल्या बेळगावच्या कोल्हापूर नंतर बघूया. आपल्याला जे ट्रॅफिक लागलं होतं पनवेलमध्ये, त्याच्यानंतर अजून आपल्याला ट्रॅफिक लागले इकडे खंडाळा घाटात. या भागात आले की फक्त ट्रॅफिक. राजधानी सातारा. बरोबर मित्रांनो आपली बस पोहोचलेली आहे सातारामध्ये 2:30 म्हणजेच 2:30 वाजता आपली बस सातारामध्ये पोहोचलेली आहे. आता सातारावरून गाडी जाणार ते कराड कोल्हापूर. टोटल अंतर बघायचं झालं तर 132 किलोमीटरचं अंतर दाखवते. सातारला बरोबर मध्यरात्री आपली बस पोहोचलेली आहे आणि ट्रॅफिक तर भाई एकदम खतरनाक. तर तुम्ही म्हणत असाल की बराच मार्ग आपण स्किप केलेला का, तर हा एक्सप्रेस वे होता. मध्ये जास्त काही गाडी कुठे थांबली नाही. बस स्टँड टू बस स्टँड आपण कव्हर केलेला आहे. पनवेल नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपले जे क्रू चेंज झालेले आहेत, फक्त ड्रायव्हर क्रू ते म्हणजे
सातारा. आता या दादांची ड्युटी संपलेली आहे. ठाणे ते सातारा. तर आता हे ड्रायव्हर करू आता शेवटपर्यंत येणार आहे बेळगाव. सातारा ते बेळगाव. तीन वाजून 40 मिनिटं झालीत. आपली बस पोहोचली कराडमध्ये. बेळगावचं जे अंतर आहे 180-82 किलोमीटरचं अंतर राहिले बेळगाव. थंडीचं वातावरण तर एवढं काय थंडी वगैरे लागत ना. कधी थंडीचा महिना गेला तेच कळलं. तर कराडला अशा प्रकारचं वातावरण आहे. बरोबर 3 वाजून 40 मिनिटाचे दृश्य कराड बस स्टँड. अजूनपर्यंत गाडी फुल पॅक आहे. का तर एकच सीट बाकी आहे गाडीमध्ये. अजून एक हिरकणी बस आलेली आहे. पुणे बेळगाव. हे पण बेळगावला चालली आहे गाडी आणि दोन्ही पण गाड्या सेम टायमिंगला आलेल्या आहेत. ठाणे बेळगाव, पुणे बेळगाव. या गाडीवरनं आठवले की तिकीट भाडे सध्याचं जे दर वाढले तिकिटाचे 15% आणि पासचं बघायचं झालं तर 66% पासचं तिकीट भाडं वाढलेले. पहिला जो पास असायचा 4 दिवसाचा साधा पास 1170 मधला तो आता 1814 रुपयाला मिळायला लागला. 1520चा पास येत होता ते 2533 वर गेलेला. खूप जास्त भाडं वाढलेले. 4 दिवसाचा पास तर 7 दिवसाचा पास तर लांबच बाई. आपण बरोबर कोल्हापूरला आलेलो आहे. MH09. टाइम झाला 5:20. गर्दी बघा सुरुवातीला बसमध्ये. कोल्हापूरमध्ये इथे सगळ्यात जास्त बस खाली झालेली आहे आणि बसला तर गर्दी बघितली आहे. खतरनाक गर्दीत तुडुंब. कोल्हापूर पासून बेळगावचे जे अंतर आहे ते 115 किलोमीटरचं जवळपास अंतर राहिलेले आहे. म्हणजे आता इथून गाडी जाणार कागल, निप्पाणी, संकेश्वर, बेळगाव. आता आपल्या गाडीचा स्टॉप राहिलेला आहे. बऱ्याच दिवसानंतर कोल्हापूरला आले तर मला वाटतं इथे रोडचं काम चालू झालेलं दिसते बहुतेक. पाहू शकता उकरलेलं आहे रोड इथे. फलाटला 3च बसेस लागलेले आहेत. शेवटची एक बस आलेली आहे. त्याच्यामध्ये पहिली बस पुणे गडिंग्लज. इथं कराडला आपण ही बस बघितली पुणे बेळगाव. पुणे बेळगावच्या बाजूला आपली बस आहे ठाणे बेळगाव.
आता पलीकडची माहीत ना कोणती बस आहे, आत्ताच लागली फलाटला. कोल्हापूर गणपतीपुळे पहिलीच गाडी लागली, बरोबर 5:30च्या दरम्यानची गाडी आहे. कोल्हापूर गणपतीपुळे. गारगोटीला इथून बसेस, स्वारगेटला इथून बसेस, ज्योतिबाची यात्रा वगैरे असेल तर इथून बसेस मिळतात. हा पण रूट आपण केलेला आहे, कोल्हापूर स्वारगेट. ज्यावेळेस कोल्हापूर आग्राला नवीन बसेस आले होत्या शिवाई मधल्या, त्यावेळेस आपण हा रूट कंप्लीट केलेला आहे. कोल्हापूर पुणे बघितला नसेल बघून जा, मस्त असा ब्लॉग आहे. कोल्हापूरमध्ये फलाट क्रमांक 10 बरोबर आपली बस थांबलेली आहे, जिथे हुबळी, बँगलोर, बेळगाव, दावणगिरी या ठिकाणी जाण्यासाठी बसेस लागतात. या रूटवरती जेवढे पण आपण जिल्हे कव्हर केलेले, तिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती. ठाणे जिल्हा, मुंबई, रायगड, पुणे, सातारा आणि आता कोल्हापूर. तर आपण कर्नाटक राज्यामध्ये पोहोचलेलो आहे. जिल्हा बेळगाव, म्हणजे या रोडवरचा शेवटचा जिल्हा म्हणजे बेळगाव. आणि तंबाखूचं मोठं व्यापार केंद्र म्हणून ओळखलं जाणारं शहर म्हणजे निप्पाणी. इथे आपली बस पोहोचलेली आहे बरोबर 6:33 आणि आत्ता उजेडायला लागले बऱ्यापैकी, का तर आता 7 वाजायला फक्त अर्धा तास टाइम आहे. आणि इथे बघू शकताय मस्तपैकी अशी सकाळ व्हायला लागली. आणि हा निप्पाणी बस स्टँडचा परिसर पहा तुम्ही. 6:30 वाजताचे दृश्य. अशोक लेलँड कंपनीची बॉडी बनवते ना विथ चेसिस, मला काही एवढा डिफरन्स वाटला नाही या गाडीमध्ये. पाहू शकता वरनं बॉडी जरा शॉर्ट आहे आणि खालून थोडीशी मोठी आहे. आणि कर्नाटकच्या बसेसमध्ये बघा वरून शॉर्ट आहे, खालून मोठी आहे. कर्नाटकची जी बस आहे ती 3x2 ची सिटिंग अरेंजमेंट आहे आणि आपली जी बस आहे ती 2x2 ची सिटिंग अरेंजमेंट आहे. GSTच्या ताफ्यामध्ये जे प्रायव्हेट बसेस आले गेल्या वर्षी त्याच्यामध्ये 44 सीट आहेत. त्याच्यामध्ये अंदाज लावू शकता किती सीट कमी झालेली. बऱ्यापैकी या गाडीमध्ये पेस चांगला मिळालेला आहे. निप्पाणीपासून बेळगावचे जे अंतर आहे ते 75 किलोमीटर. बेळगाव पोहोचण्याआधी आपल्याला एक बस स्टँड लागणार आहे, ते म्हणजे संकेश्वर. सुप्रभात मित्रांनो, आत्ता बरोबर आपली बस पोहोचलेली आहे संकेश्वर बस स्टँड. कर्नाटक मधलं हे संकेश्वर बस स्टँड. 7:15 वाजताचे दृश्य, बेळगाव जिल्हा. आणि इथे आपली बस थांबलेली आहे, पाहू शकता किती मस्त दिसते आपली बस. आय थिंक मला वाटतं ही ड्युअल टोन मध्ये आहे. रात्रीची गाडी दिसते ती रेड कलर मध्ये आणि दिवसाची गाडी दिसते ती ऑरेंज कलर मध्ये. ड्युअल टोनची गाडी म्हणायला काय हरकत नाही. बऱ्याच दिवसानंतर साऊंड ऐकला या गाडीचा. तर चला आता गाडी आली, इथून सामान वगैरे उतरवले, प्रवाशांचे बरेच सामान होते.
फायनली मित्रांनो आपला रूट कंप्लीट झालेला आहे. ठाणे ते बेळगाव संपूर्ण रात्राने प्रवास आणि बेळगावला गाडी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो 8:22 आपली बेळगावला पोहोचलेली. या रोडवर ट्रॅफिक बघितलं असेल 2 ठिकाणी ट्रॅफिक लागलं होतं एकदम भयानक. पाहू शकता बेळगाव जिल्ह्यातला हा बेळगाव बस स्टँडचा परिसर. खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. मागाशी एक गाडी गेली होती आपली MSRTC ची बेळगाव बारामती अशी काहीतरी गाडी गेली. ही गाडी लवकर आली असते तर आपल्याला त्या गाडीचा ब्लॉक करता आला असता. धन्यवाद. काय नाव आपले? ठाणे डेपो. आणि आपले सिंगल क्रू वाहक दादा. कधी आले तर नक्की भेटू ठाण्याला. ही गाडी आता रिटर्न जाणार 4:30 वाजता बरोबर ही गाडी रिटर्न जाणार आहे आपली. तर मित्रांनो बरोबर 13.5 तासांचा आपला प्रवास झालेला आहे. ठाणे ते बेळगाव वाया तुम्हाला तर माहिती आहे कात्रज बायपास डायरेक्ट सातारा कराड कोल्हापूर. त्याच्यानंतर गाडीचा मार्ग बघितला असेल तुम्ही. याआधी पण आपण या मार्गाने प्रवास केलेला आहे मुंबई ते बँगलोर. तो पण प्रवास खूप लांब पल्ल्याचा आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा लॉंग रूट म्हणजे मुंबई बँगलोर. तो पण रूट आपण कव्हर केलेला बघितला नसेल बघून घ्या. मस्त असा ब्लॉग आहे. या गाडीचा आता रिटर्न टायमिंग तुम्हाला सांगितलेलं आहे 4 वाजता ही गाडी निघते ठाण्यासाठी आणि ही गाडी बुकिंग असते इथून पण. चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन असा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.